झाले, कारण माझी वेटिंग लिस्ट एका स्त्रीमुळेच तयार झाले. मी त्यांना दोष नाही देत, फक्त मी एवढं सांगते की तुम्ही ज्यावेळेस थोडं पुढे जातात ना, मागे हात द्या, त्यांना मागच्यांना पुढे घ्यायचा प्रयत्न करा. असं नाही की तुम्ही पुढे गेला म्हणजे खूपच काहीतरी वेगळं केलं. जर ज्यावेळेस तुम्ही मागच्यांना हात देणार आहेत, त्या अजून मागच्यांना हात देणार, असं करत करत प्रत्येक स्त्री सुधारणार आहेत आणि प्रत्येक स्त्री स्वतःचं काहीतरी एक स्थान निर्माण करणार आहे. आज स्त्री खंबीर असणं, धैर्यवान असणं खूप काळाची गरज आहे. असे एकदम साध्या भोळे स्त्रियांचे कामं नाही गेले. काळ खूप बदलतोय, काळानुसार आपल्यालाही बदलावं लागणार आहे. आणि संक्रांतीच्या दिवशी हेच आहे, स्त्रीच्या ज्या मग हे असत ना मूल्य, ते त्याचा जागर करण्याचा क्षण आहे. खरं तर हळदी कुंकाचा कार्यक्रम सरस्वतीबाई जोशी ज्यांनी सुरू केलेला होता. का की त्यावेळेस अस्पृश्य जमातीतील स्त्रियांना किंवा मग मागासलेल्या समाजामध्ये मिसळून देत नव्हते. त्यांचाच उद्देश होता की जर आपण असं काही कार्यक्रम केला तर स्त्रिया येतील, एकमेकींना विचार सांगतील, एकमेकांना मत प्रदर्शन करतील, एकमेकांना साथ समोर करतील आणि त्या स्वतःचा विकास करतील. आणि त्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाचं खरं तर आश्रमाने खूप मोठं म्हणजे ते कार्य करतात, ते त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. आणि त्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी मला बोलवलंय म्हणजे मी कधीही विचार केला नव्हता की माझी एखादी संक्रांत अशी अविस्मरणीय राहील. 2023 ला माझी पूर्व परीक्षा झाली एप्रिलमध्ये. त्यावेळेस म्हणजे खूप टेन्शन मध्ये होते. माझ्या वेटिंग लिस्ट वगैरे सगळं झालेलं. मी रडत रडत पेपरला गेलेले होते. पेपर